विषय काय आहे, जेव्हापासून मी निवडून आलेलो आहे, आपल्याला ह्या जनतेनं जनतेच्या कामासाठी निवडून दिलेलं आहे. आज रविवारचा दिवस आहे, बरेच लोक आराम करत असतात. माझ्या डिक्शनरीमध्ये आराम हा शब्द नाहीच. लोकांचे फोन आले की त्यांची सेवा करणं, त्यांना साथ देणं, त्यांची समस्या ऐकून घेणं हा माझा मुख्य काम आहे. आलमास कॉलनीचा विषय असा आहे की आलमास कॉलनीमध्ये पावसाळ्याच्या आधी त्या लोकांचा रस्त्याचा प्रॉब्लेम होता. ते म्हणले की सरपंच तुम्ही ह्या ठिकाणावर मुरुम टाकून द्या. मी त्यांना कमीत कमी 100 ट्रॅक्टर मुरुम टाकून दिले. 100 ट्रॅक्टर मुरुम टाकल्यानंतर तिथं काय सगळ्यांची कनेक्टिव्हिटी पाण्याची ते रस्त्यावर आहे, त्यामुळे चिखल झाला आणि पाऊस पडल्यानंतर तर त्यांना चालता येत नव्हतं. त्यांची समस्या त्यांनी मला एका दिवस अगोदर सांगितली होती. ते म्हणले की आमच्या रस्त्यावर टाकलेला मुरुम काढून घ्या आणि व्यवस्थित रस्ता करून द्या. तुम्ही त्यांना एका दिवसाच्या अंतरावर सांगितलं व दुसऱ्या दिवशी आपण करून घेऊ. नेमकं तुम्ही बी तिथं पोहोचलात, त्यांची बाईट वगैरे घेतली. ते काम आपल्याला करायचंच होतं. तुमची बाईट झाल्यानंतर ते लोक माझ्याकडे ग्रामपंचायतला आले. त्यांना ते म्हणले की तात्पुरता आम्हाला ते रस्ता करून द्या. तर मी त्यांच्याकडे JCB आणि ट्रॅक्टर पाठवून तिथलं मुरुम जे चिखल होत होतं ते उचलून घेतलं. आता त्यांना व्यवस्थित तिथं वागायला येतं आहे. तिथं शाळा पण आहे. सिरसाळ्यात कुठलेही कसेही कामं असू द्या, ते आपल्याला करायचं, लोकांना त्रास होऊ द्यायचं नाही. आणि ह्या सिरसाळ्याला हा सिरसाळा आता गाव राहिलेला नाही, खेडा राहिलेला नाही. हा सिरसाळा शहर आता शहराच्या रूपात समोर येतोय. इथं सगळं काय डेव्हलपमेंट चालू आहे आणि इथं जे राहणारे नागरिक आहे 18 पगड जाती जमातीचे, ते सुद्धा विकासाला साथ देणारे लोक आहेत. त्याचं कारण असं आहे की बघा आजचं हे जे रस्ता आहे अवघ्या 15 मिनिटात, म्हणजे 5 वर्षाचा विषय 15 मिनिटात निघणं म्हणजे ह्या सगळ्यांना आपल्याला विकासाला सहकार्याची भूमिका ह्या सिरसाळा शहरात राहणाऱ्या नागरिकांची आहे. त्यामुळं येणाऱ्या भविष्यात दोन वर्षात सिरसाळा हा तालुका रूपात तुम्हाला दिसणार आहे आणि सुंदर आणि स्वच्छ सिरसाळा सुद्धा दिसणार आहे. सरपंच एकंदरीत पाहिलं गेलं 15 ऑगस्ट रोजी